वेलकम टू लाईफ विथ श्वेता। तर आमच्या इथे मागच्या 4 ते 5 दिवसापासून पाऊस पडतो, भरपूर पडतो, त्यामुळे वातावरणात छानसा असा गारवा झालेला आहे। तर म्हटले डाळ वडे बनवूया आणि विचार केला की रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूया। तर आज मी बनवणार आहे डाळ वडे। मी कसे बनवते, माझी काय पद्धत आहे किंवा मी कोणत्या डाळी यूज करते डाळ वड्यांसाठी, ते आज मी सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी इथे मी 4 प्रकारच्या डाळी घेतल्यात: मूग डाळ, तूर डाळ, लाल मसूर डाळ आणि चणा डाळ। तर या स्वच्छ 4ही डाळी धुवून 4 ते 5 तास आपल्याला भिजवून घ्यायच्या असतात। त्या भिजल्याच्या नंतर त्या वाटून घ्यायच्यात। तर वाटण्याच्या आधी त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कांदा नंतर टाकायचा, पण वाटताना तुम्ही त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं टाकून वाटून घ्यायची आणि डाळ ही जाडसरच वाटून घ्यायची, एकदम पातळ पेस्ट नसते करायची डाळ वड्यांसाठी। तर मी तसं इथे ग्राइंड करून घेणार आहे आणि ती वाटून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, लाल तिखट, हळद, मीठ टाकून ते सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण, आणि ते आपल्या डाळीचं पीठ रेडी होतं। हे छान असं मस्त एकदम डाळीचं पीठ थोडंसं जाडसर ठेवायचं, ज्यामुळे डाळीचे वडे खूप छान होतात। ते माझं करून झालेलं आहे। आता एका साईडला मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे। आणि अजून एक, जर तुम्ही हे डाळीचं पीठ बनवताय ना, तर ह्याचे वडे लगेचच करायचे, कारण मग हे ठेवलं ना, अर्धा 1 तास जरी आपण ठेवलं ना करून, तर ह्याचं पूर्ण पाणी पाणी होतं आणि वडे पडत नाही, कारण याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पीठ टाकलेलं नाही, ना चण्याचं पीठ ना कसलं पीठ, हे फक्त डाळ आहे। डाळ वाटून घेतली आणि त्याच्यामध्ये मिरची वगैरे हे सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे लगेच करायचे, ठेवायचं नाही। तर इथे आता मी कढई ठेवली आहे, तेल तापून इथे मी वडे सोडलेले आहेत आणि वडे असे मध्यमच गॅसवरती, मध्यम आचेवरतीच तळायचे, जेणेकरून ते बाहेरून छान असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात। तर अशा प्रकारे मी सगळे वडे इथे तळून घेणार आहे। आणि हे वडे तुम्ही चटणीसोबत एन्जॉय करू शकता। पुदिन्याची चटणी असेल तर खूपच छान, पण माझ्याकडे पुदिना नव्हता, त्यामुळे मी नॉर्मल आपली कोकोनट चटणीच केली होती, त्याच्याबरोबर हे वडे एन्जॉय करणार आहोत आम्ही। पण ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तर भेटूया आपण नवीन रेसिपीसह। तोपर्यंत लाईफ विथ श्वेता या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।